मावशी निघाले. अरे वा नेहा, शाळेला सुट्टी लागली ना आजपासून? हो. मज्जा आहे का पोरीची? हा अथर्वा, नेहा आली बघ. हाय नेहा. हाय अथर्वा, आजपासून आपल्याला सुट्टी. अरे हो हो, किती गोंगाट करून राहिले. मग आता गार्डन मध्ये कोणाला जायचं रोज रोज? मला. आणि बोटिंग. येस, आता बोटिंगला जायचं यांना. चला आता असं करा, तुम्ही खाली जाऊन गार्डन मध्ये खेळा, तोपर्यंत मी तुमच्यासाठी आंब्याचा शिरा बनवून राहिले. तू बिघडवून ठेवलंयस दोघांनी. माझ्याकडे काहीही मागितलं नाही. तुझ्याकडे मात्र कालपासून मागण्यांची लिस्टच दिली. सुट्टीची मजा वाटून राहिली ग त्यांना. आपल्याला नाही आनंद व्हायचा? खरंच ग, मी आईकडे रोज काहीतरी मागायचं. आई आज चौपाटीला जाऊया, आई आज राणीच्या बागेत जाऊया, आज ती कुल्फी खाऊया. रोज काहीतरी प्रोग्राम असायचा. आमच्या काही फार डिमांड बिमांड नसायच्या. आणि मॉल बिल तरी कुठे होते ग? आते मामे भावंड घरी आली का त्यातच आनंद. आणि ते पैज लावून आंबे खाणं वगैरे. मी तर माझ्या आजोळी जायचे. पापड आणि सांडग्यावरती लक्ष ठेवता ठेवता सगळे फस्त करून टाकायचे. माझा आजोळ ना रत्नागिरीला. खूप आंबे खायचो आम्ही तिथे. आई सारखी ओरडायची. आजीच्या हातचा मऊ भात, त्याच्यावर आंब्याच्या लोणच्याची फोड, वेगळीच मजा आहे ना. खरे, लहानपणची मजा काही वेगळीच असते ना. नेवगाच नाही म्हणत, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. खरंच ग. पण आपल्या मुलांना फक्त पास्ता आणि पिझ्झा हवा असतो. राहू दे गरे होती, आपल्या वेळची मजा वेगळी होती. आता या पोरांची मजा वेगळी आहे. तर चला जाऊ दे, या पोरांसाठी मस्तपैकी आंब्याचा शिरा करते. फक्त पोरांसाठी? तुला पण हवाय का? हो अगं देईन की, सगळ्यांसाठीच करून राहिले ना. रेवती, खर तर यांना पण आंब्याचा शिरा खूपच आवडतो. यांना पण देऊ का? मी नाही म्हटलं तर जाणार नाहीयेस का? चल, साडी वगैरे सगळं आवरते आणि मस्तपैकी स्वयंपाकाला लागते. हवरटासारखंच खात होतीस. फार ठसका लागला तुला. ऑब्विसली खाणार ना ग. किती दिवसांनी खात होते माहितीये बाहेर. मला इतकं बरं वाटलंय. नाहीतर सतत आपली खिचडी खा, हे खा, ते खा. बरं ती भक्ती इतके बोर्ड डिशेस बनवते माहितीये. त्या दिवशी तिने कारल्याची भाजी केली होती. कारल्याची भाजी? यू नो व्हॉट, मी अशा व्हेजिटेबल्स ना वन्स इन अ इयर पण खात नाही. आय स्वेअर यार, सिरियसली. काय करणार यार, इथे फेकून दिलंय ना मला घराच्या बाहेर. I have no choice. I have to eat all this. I really miss him, yaar. I miss my luxurious life. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.